ते तुमचा संकल्प काय आहे त्या संध्याकाळच्याच आपल्या ह्याच्या क्लासमध्ये. तर नोकरी लागलेली आहे आणि त्यावेळेस त्यानं संकल्प दिला होता, तुम्हाला पाठवला होता की माझ्या मुलाला नोकरी लागल्यावर मी तुम्हाला दक्षिणा देण्यासाठी औरंगाबादला येणार आहे. आता नोकरी लागलेली आहे. आम्ही आता उन्हाळ्यात दिपावळी सुट्टी गेला आम्हाला, त्यावेळेस आम्ही पूर्ण फुलाची पाकळी देण्यासाठी तुमच्या याला तुमच्या औरंगाबादला येणार आहे आणि तुमचा परिसर सगळं दाखवणार आहे आणि सगळं पाक सर्वांना आम्ही उत्तेजन देऊन सांगणार आहे. आणि तो जो पेशंट आहे आमच्या गावचा, तो पण विजयमालाचा ऐकूनच आमच्या घरी आला होता काल आणि तो म्हणला होता आपण औरंगाबादला जाऊन येऊया. मी म्हटलं औरंगाबादला जाण्याची गरज नाही, सरांचे क्लास वगैरे असतात आणि तुम्हाला जर बोलायचं असेल तर त्यांना बोला. तर ठीक आहे म्हणले. मग उद्या रविवार आहे, मी रविवारी येतो म्हणले ते माझ्या घरी. मग आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यांना सांगू काय सांगायचं ते. देव वगैरे काय नसतो सर. माणसातला देव जर कधी माणसाला कळाला ना, तुम्हाला मंदिरातल्या देवाकडे जाण्याची गरज नाही. गीतेमध्ये सांगितलेले सर्वस्यच्या हृदय सन्निविष्ट, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत बसलेला आहे, देव बसलेला आहे. आणि तो देव जो आहे तो तुम्हाला चालतो बोलतो. दगडाचा देव एक प्रतिनिधी स्वरूपात असतो. जर तुमच्या हृदयामध्ये देव असला तरच दगडामधला देव दिसतो, नाहीतर तुमच्या हृदयातच देव नाही आहे तर मी तर प्रत्येकाला सांगतो, बाबा तुमच्या हृदयात जर देव नाही आहे तर देवळातल्या देवाला पूजून काय उपयोग नाही, त्याला पान फुल वाहून काय उपयोग नाही. जे गरजू लोक आहे यांना मदत करा. ज्यांना आता तर तुम्ही लोकांना सांगू शकता की बाबा तुमच्याकडून मी किती पैसे घेतले, तुमचा काय आजार होता तो बरा झाला, तुमचा आजार नाही. फक्त म्हणजे 1 वर्षच आम्ही फी भरली. आता 2.5 वर्ष झालं विजयमालाचं ऑपरेशन होऊन. 1.5 वर्ष झालं फ्री आहे क्लास आम्हाला. आता कंटिन्यू विजयमाला दररोज 5ला उठते म्हणजे उठते आणि दररोज तुमचं दर्शन घेतलं म्हणजे मला दिवस फ्रेश जातो, असं विजयमाला मला बऱ्याच वेळा म्हणते आणि बऱ्याच जणांना सांगते ती. मला आज एखाद दिवस चुकून जर क्लास राहिला तर मला आज करमत नाही असं बोलते ती. तसं काय नाही, मी काही देव नाही आहे, मी तुमच्यासारखाच माणूस आहे. फक्त नाही डॉक्टर, विजयमाला तर तसं म्हणते, पण अक्षरशः मी तुमच्या ऋणातून कधीच हे होणार नाही. कारण का माझ्या पत्नीला सौभाग्य आणि आयुष्य जे मिळालं ते तुमच्यामुळे मिळालं ही मला सुद्धा त्याची जाणीव वाटते. आणि अक्षरशः डॉक्टर, मी सुद्धा 37 वर्ष झालं पेशंट आहे, पण विजयमाला असल्यामुळे मी इथपर्यंत आलो. आणि विजयमाला जर ह्या जगात नसती तर मीही आज ह्या जगात बघायला असलो नसतो. चला, आता माझ्या डोळ्याला पाणी आलं. तर बघा काय असतं की जीवनामध्ये तुमच्यासारखे प्रेम करणारे लोक मिळाले म्हणूनच मी आज इथपर्यंत टिकून आहे. नाहीतर मग मला सुद्धा जे आहे तर मी पण अनेक आजाराने ग्रस्त होतो. तुमच्या माहितीच तर सांगायचं तर मलाही 6 प्रकारचे आजार होते. एखाद दिवशी मी माझ्या मिसेसचं तुम्हाला रिव्ह्यू देईल, ती सांगेल तुम्हाला. जर कधी व्हिडिओ ऑन केल्यामुळं थोडं डिस्टर्ब झालं. जर कधी मी या आरोग्य संवादला जोडला गेलो नसतो किंवा सिद्ध समाधी योगाला किंवा योग प्राणायामला जोडला गेलो नसतो तर आज मी कदाचित तुमच्यासमोर नसतो. माझं जे लाईफ जे आहे केवळ तुमच्यामुळे आहे असं मी मानतो. कारण मलाही खूप टेन्शन आहे, मलाही खूप रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. रेखा सोनवणे, तुम्ही माईक ऑन करू नका प्लीज, इथं सगळं भावनिक हे चालू आहे आणि तुम्ही खूप डिस्टर्ब करताय माईक ऑन करून, तर तसं करू नका. तर बघा, समजा मी आहे उदाहरणार्थ आणि तुम्ही आहे समजा कोण विजयमालाताई आहे.
तर जर कधी लोक काही लोक काय करतात, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतात, तर तो देव लवकर ऐकतो. मी जर देवाला म्हटलं देवा मला सुखी ठेव, तर कदाचित तो माझ्याकडे लक्ष देणारही नाही ना. एखादे दोन माणसं गप्पा मारत असतात आणि तिसरा मध्ये मध्ये बोलत असतो. जसं आता आपलं कम्युनिकेशन चालू आहे, रेखा सोनवणे मध्ये मध्ये माईक ऑन करतायत, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय की नाही. तसं जर कधी मी जर मध्ये म्हटलो देवा मला तू सुखी ठेव, तर कदाचित देव आपल्याकडे दुर्लक्षही करत असेल. पण मी जर म्हटलं देवा विजय मला ताईंना, तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस क्लास चालू करतो तर मी क्लासमधल्या प्रत्येक जणांना बघत असतो, कुणाला काय काय आजार आहे ते माझ्या माइंडमध्ये मी सेट करत असतो. आणि मी त्या देवाला प्रार्थना करत असतो की देवा सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ही प्रार्थना मी रोज म्हणत असतो. आणि प्रत्येकाला हे मिळावं, प्रत्येकाला निरामय आरोग्य मिळावं, यासाठी मी रोज देवाला प्रार्थना करत असतो. चला एवढं बोलतो मी थांबतो. तुम्ही भावनिक केलं, आज डोळ्याला पाणी आणलं. आणि माझं आयुष्य विजय मला ताईंना लाभो अशी मी देवाला प्रार्थना करतो पुनश्च एकदा. आणि आजचा क्लास संपवतो. आता मला बोलण्याची क्षमता नाही राहिली माझ्यामध्ये. आता कदाचित उद्या मी बोलल, पण आता नाही बोलू शकत. आता तुम्ही ऐकून घेतलं सर्वांनी, विजय मालाचा ताईंचाही अनुभव ऐकून घेतला. तर तुम्हाला यायची गरज नाही देवानंद सर, फक्त देवाला प्रार्थना करा गोल्हार सरांची गाडी लवकर येऊन दे बाबा. सध्या माझ्या गाडीचं तुम्हाला माहिती नाही ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि ती गाडी कंप्लीट लॉस झालेली आहे. आता मला नवीन दुसरी गाडी घ्यायचं चाललं आहे. तर ज्यावेळेस मी गाडी घेईल मी पंढरपूरला येणार आहे, कारण मी जर माझ्या सासूला पंढरपूरला गाडी घेतल्यावर आणलं नाही तर ते शक्यच होणार नाही. मी माझ्या सासूला दर्शनासाठी पंढरपूरला घेऊन येणार आहे. येता येता तुमची भेट घेईल. फक्त ज्या दिवशी मी येईल त्या दिवशी मी तुम्हाला फोन करेल. तुम्हाला यायची गरज नाही, तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा या. आणि तुम्ही म्हटले गुरुदक्षिणा, तर गुरुदक्षिणा जे आहे तर तुमच्याकडून काही मला नको आणि मी घेणारही नाही. कारण माझं तत्त्व आहे, मी कॅन्सरच्या पेशंटकडून 1 रुपयासुद्धा घेत नाही. आणि काही पेशंटकडून 10 पट पैसे 20 पट पैसेही मी घेतो, जे नियम पाळत नाही त्यांना. पण मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. एकदा मी सांगितलेलं आहे, तुमच्याकडे व्हिडिओ असेल नसेल, तुम्ही पाहिला असेल नसेल, त्यावेळेस माझा शब्द गेलेला आहे की विजय मला ताई तुम्ही रेग्युलर क्लास करा, माझा क्लास तुमच्यासाठी फ्री राहील. त्यावेळेस माझा शब्द गेलेला आहे. मी पुन्हा तुमच्या पैशाच्या लालचीमुळं मी काही माझा शब्द बदलला नाही. तुमच्याकडून मी 1 रुपया घेणार नाही. फक्त तुम्हाला काय द्यायचं ते तुमच्या तिथं जिथं तुम्हाला गोशाळा सापडल तिथून 5 रुपयाच्या घासाच्या पेंडीपासून तर तुम्ही तुमच्याकडे जेवढी तुमची क्षमता असेल तेवढ्या पैशाचं दर विजय मालाताईंच्या वाढदिवसाला 500 रुपयापासून तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी तुमच्यात असेल तेवढ्या गाईच्या चाऱ्याला तुम्ही तुमच्याकडे जी गोशाळा असेल त्या गोशाळेला द्या. जर तुमच्या नॉलेजमध्ये एखादी गोशाळा नसेल तर मी आमच्या आश्रमाचा माझा मी तुमच्यासारखा तिथला साधक आहे. मी तिथला काही ट्रस्टी नाही किंवा मी तिथला काही बॉडी मेंबर नाही आहे. पण मी तिथंही असंच तुमच्यासारखा शब्द देऊन टाकला होता की ज्यावेळेस त्या आश्रमाची कंडिशन लॉकडाऊनमध्ये गाईच्या चाऱ्याचे सुद्धा तिथं वांदे होते, त्यावेळेस काय झालं, गाईच्या चाऱ्याचे वांदे होते आणि गाईचा चारा चे वांदे झाले आश्रमातल्या. कारण तुमच्यासारखे लोक तिथं शिबिराला यायचे, त्याच लोकांच्या दानधर्मावरती तिथली आश्रमाची व्यवस्था चालायची. पार्वतीताईंनी बघितलेलं आहे सगळं डोळ्याने, सुवर्णाताईंनी पण बघितलेलं आहे, पाटील त्यांनी पण बघितलेलं आहे, निवासी शिबिराला ते येऊन गेलेले. आणि लॉकडाऊनमध्ये गुरुजींना मी फोन केला, गुरुजी काय कंडिशन आहे. गुरुजी म्हणे न सांगण्यासारखी कंडिशन आहे. म्हटलं काय झालं गुरुजी. तर त्या गुरुजींनी ती परिस्थिती तिचं सांगितली. मला खूप वाईट वाटलं गुरुजींनी जी कंडिशन सांगितली तिथली. मग गुरुजींनी कंडिशन सांगितल्यानंतर मग मी म्हटलं गुरुजी माझ्या डोक्यात एक आयडिया आहे किंवा माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. गुरुजी म्हणे सांगा. म्हटलं आता मी लॉकडाऊनमध्ये क्लास सुरू केले आणि माझं खूप व्यवस्थित चालू होतं. त्यावेळेस माझी फक्त 900 रुपये फीस होती क्लासची आणि माझ्याकडे जेवढं होतं ना तेवढं सगळं संपून गेलं. मग माझ्याकडे काही एवढं नॉलेज नव्हतं पहिले. मग गुरुजींना मी म्हटलं गुरुजी तुम्ही जर कधी मला
सपोर्ट करत असेल तर गाईच्या चाऱ्याचा प्रश्न आपण मिटून टाकू. मग मी काय केलं, गुरुजींना इन्व्हॉल्व केलं. गुरुजी मग आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी झाले. मग आम्ही या क्लासमधून जो काही पैसा मिळायचा 70,000, कधी 40,000, कधी 80,000, कधी 20,000, कधी 10,000, कधी 15,000, तुमच्यासारखे दानी जे आहेत ते तुमच्यासारखे दानी लोक काय करायचे, गाईच्या चाऱ्यासाठी मदत द्यायचे. आमच्या क्लासमधून पण आम्ही काही ठरवलं होतं की एवढे पैसे आश्रमाला द्यायचे. असं सुरुवात झाली ती. आणि आजही मी मागच्या, तुम्हाला वाटतं की गोल्हार सर पैसे का घेत नाही, तर मी कॅन्सरमध्ये कुणाचेच पैसे घेत नाही, तुमच्याही घेणार नाही. तुमचाही कोणी कॅन्सरचा रोगी असेल त्याला पहिले 1 महिन्याचा क्लास आपला करावा लागेल. त्याची मात्र मी फीस घेणार. त्याची क्वालिटी बघणार. तो नियम पाळण्यासारखा असेल, तो पथ्यपाणी पाळण्यासारखा असेल, त्यालाही मी माझा क्लास फ्री देईल. तुम्हालाच नाही, त्यालाही देईल. पण पहिल्या क्लासची फी का घेतो की जेव्हापर्यंत आपण लोकांकडून फीस घेत नाही तेव्हापर्यंत, म्हणून त्याला आपली किंमत कळत नाही. आजही कोणी तुमच्या नात्यात कोणी कॅन्सरचा असेल, 1 असू द्या, 2 असू द्या, 10 असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण त्यांना क्लास देऊ, फ्री देऊ, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मग मी ते पैसे घेतले नाही. मग तेव्हापासून गाईचं चाऱ्याचं हे झालं. आणि त्या गाईच्या आशीर्वादाने, त्या गाईच्या चाऱ्याच्या आशीर्वादाने किंवा याच्या आशीर्वादाने, आता गुरुपौर्णिमेला मी आश्रमात गेलो होतो बरं का, ज्योतिषिंपी. मला 39,000 रुपये हे आलं, पार्वतीताई, 39 का मला आठवत नाही आता सध्या, 38 का 39,000 नाही, ते नंतर वाढले, आणखी 3-4 जणांनी पैसे पाठवले. ते 41 का 39,000 रुपये ती अमाऊंट आहे. मी ते सांगेल तुम्हाला नंतर. तर तेवढे पैसे मी गाईच्या, मला गुरुपौर्णिमेनिमित्त आलेले पैसे मी घरी आणले नाही, ते तिथंच गुरुजींना, पाटील गुरुजींना ते गाईच्या चाऱ्यासाठी देऊन टाकले. माझे भरपूर अडचणी असतील, परेशानी असतील, पण माझ्या डोक्यात कधी असं येत नाही किंवा माझ्या कुटुंबाच्या डोक्यात कधी असं येत नाही की बाबा तेवढ्या पैशात आपलं हे काम व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं. स्वप्नात सुद्धा कधी आपण विचार करत नाही. म्हणून देव देतो. थोडंफार तुम्ही तुमच्या कमाईतून, मी त्या दिवशी रेखाताईंना म्हटलं होतं की बा तुमच्या कमाईतून तुम्ही 10-20% भाग, संगीता कांबळेंना पण म्हटलं होतं की 10-20% रक्कम तुमच्या याच्यातून बाजूला काढून ठेवा. तीच रक्कम तुम्ही तीर्थयात्रेसाठी, दानधर्मासाठी, तुमच्या धर्मासाठी, मोमेडियन असेल तुम्ही तुमच्या याच्यासाठी वापरा, मस्जिदला द्या. आम्ही म्हणतो जर कोणी सरदारजी असेल गुरुद्वाराला द्या. हिंदू असतील तुमच्या याच्यासाठी कोण्या गोरगरिबाला द्या, ज्यांना भुकेलेला अन्न द्या. अशा पद्धतीचे आपलं लोकांना आपण आवाहन करत असतो. त्याच्यावरच आपलं हे सगळं चालू आहे. ज्या काही माझ्याही इच्छा आकांक्षा आहे तर त्याही पूर्ण होतील. संकल्पाचा क्लास आपण एक दिवस घेऊ, शक्य असेल तर उद्याच घेऊ जर मी शिबिराला नाही गेलो तर. आणि मग नंतर पुढं तुम्हाला मी जे लोक सांगतात किंवा संकल्पामुळं कसं तुमचे हे पूर्ण होतात, स्वप्न पूर्ण होतात, तुम्हाला पण अनुभूती मिळेल. पण काय करावं लागतं त्याला, तुम्ही आजार असू द्या किंवा तुमच्या जीवनात तुम्हाला काही नोकरी असू द्या, मी काही करत नाही हो, मी फक्त तुमच्यासाठी देवाला प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो की बाबा यांचं हे काम होऊ द्या, पांडुरंग काकाचं जे काही स्किन डिसीज आहे ते बरा होऊ द्या. पण केव्हा बरा होईल पांडुरंग काका? पांडुरंग काका आपल्या रेंजमध्ये पाहिजे ना. तुम्हाला तुमचा आजार बरा होण्यासाठी पांडुरंग काका रेंजमध्ये पाहिजे की नाही पाहिजे? काय मत आहे तुमचं? हां, काय मत आहे तुमचं? आता पांडुरंग काकाच रेंजमध्ये नाही, सकाळी आहे तर संध्याकाळी नाही. मग आपण देवाला प्रार्थना करू नये त्यांचे आजार बंद कसे होतील? पांडुरंग काकांनी एकही दिवस क्लास बुडवला नाही बरं का. काका म्हणतील जय गुरुदेव. हां, काका म्हणतील माझ्यावर आरोप करताय, काका म्हणतील, पांडुरंग काका म्हणतील माझ्यावर आरोप करताय. 2 मिनटं शांत बसा, मला बोलून द्या, मग मला नंतर तुम्ही बोला. पण पांडुरंग काकाचं मी अभिनंदन करतो. पांडुरंग काकांनी एकही क्लास बुडवला नाही. ज्योती शिंपी समोर आहे, त्यांनी आज काहीतरी मला काहीतरी विचारण्यासाठी मॅसेज केला होता. तर त्यांना विचारा, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं का? मी फक्त त्यांना एकच मॅसेज टाकला, तुम्ही क्लासला गैरहजर होते. त्याच्यानंतर मी त्यांच्या कुठल्याच याला रिप्लाय दिला नाही. तुम्ही पण क्लास रेग्युलर करा. रेग्युलर असाल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल. पण तुम्ही रेग्युलर नसाल, मी काही बांधेल नाही तुमचं. तुमच्या काही
तेवढ्या फीसमध्ये मी काही तुमचाच नाही, मी सगळ्यांना सांगतो. आता समोर सुवर्णा पाटील आहे, रंजनाताई आहेत, दुर्गाजी आहेत, पुन्हा तुम्ही आहेत, इकडं पार्वतीताई आहे, पुन्हा इकडं खाली भालेराव सर आहेत आमचे सिनियर साधक. सगळ्यांना मी सांगतो, तुम्ही रेग्युलर क्लास करा, तुम्हाला मला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही. तुमच्या प्रत्येक डोक्यात तुम्ही आजपर्यंत अनुभव घ्या. तुम्हाला पार्वतीताईंना वाटलं की गोल्हार सरांना हा प्रश्न आपण आज संध्याकाळी विचारणार आहे, तुम्ही पार्वतीताईंना विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की नाही बिना प्रश्न विचारता. फक्त काय करावं लागतं, सकाळ संध्याकाळ वेळ काढावं लागतं. आता टोटल 2.5 तास झालेले तुम्ही समजा 2.5 तासापासून मला ऐकताय. मी थकलो नाही, तुम्ही थकले नाही. ही काय असते, एक प्रकारची एनर्जी असते आणि तुमच्या माइंडमध्ये ब्रह्मांडामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, फक्त ती तुम्हाला घेता आली पाहिजे. मी काहीच करत नाही हो. तुम्हाला काय वाटतं की गोल्हार सर काही ना काही करत असतील, काही ना काही. मागे मी सांगितलं होतं, एका डॉक्टरच्या बायकोने माझ्यावर शिबिरा संपल्यानंतर आरोप केला होता. ते म्हणे तुम्ही पेशंटवर जादू करता वगैरे. तर जादूटोणा किंवा हे प्रकार या जगातही नाही, कुठं शिल्लकच नाही आहे. पण तुम्हाला मी एक सांगतो, एक गोष्ट मी निश्चित सांगतो की कभी दवा काम करते चिरमले काका, काय तुमचं आडनाव, पांडुरंग काका चांभारे, कधी दवा काम करते, कधी दुआ काम करते. प्रत्येक वेळेसच दवा काम करत नाही, प्रत्येक वेळेसच दुआ काम करत नाही. दुआ केव्हा काम करत नाही माहिती आहे का, आपली लाईफलाईन जर डेड झाली तेव्हा दुआ काम करत नाही. प्रत्येक वेळेस दवा पण काम करते, प्रत्येक वेळेस दुआ पण काम करते. पण यासाठी काय करावं लागतं, आपलं मन स्थिर ठेवावं लागतं. जर तुमचं मन स्थिर नसेल, माइंड स्टेबल नसेल, ज्योती शिंपींनी, आता त्यांचे मिस्टर ऐकत असतील, त्या दिवशी असतात ते संध्याकाळी जर घरी असले तर क्लासला, तुम्ही त्यांच्या फॅमिलीज विचारा, यांनाच नका विचारू. ज्योती शिंपी आता स्टेबल झालेले आहे, स्टेबल झालेले आहे म्हणून त्यांना झोप येते. त्या जर स्टेबल नसल्या तर झोप येणार नाही त्यांना. स्टेबल नसाल तर झोप येणार नाही. हे तुम्हाला मी म्हणजे ऑन कॅमेरा, इन कॅमेरा सांगतो. असं काही नाही, रेकॉर्डिंग चालू आहे, प्रत्येक क्लास माझे रेकॉर्डेड असतात. म्हणून तुम्हाला सांगतो, नुसतं शारीरिक गुडघेदुखी बरे करा, खांदेदुखी बरे करा, वजन कमी करा, नुसतं एवढ्यासाठीच माझ्याकडे क्लासला येऊ नका. शारीरिक मानसिक तुम्ही सगळ्या गोष्टींनी स्टेबल. ज्योतिजींना काय सांगितलं की बाबा जीवनात उद्या काय आहे, उद्या कोण पाहिले. शिल्पा पाटीलला सांगितलं उद्या कोण पाहणार आहे. गॅरंटी की तुम्हाला असं कोणी लिहून देतं का बॉन्ड पेपरवर की उद्या जे आहे तर गोल्हार सर आपल्याला भेटतील, असं कोणी लिहून देतं का. काय भरोसा. एक तर तुमचा कार्यक्रम लागू शकतो, नाही तर माझा कार्यक्रम लागू शकतो. पण जीवन जगत असताना काय करायचं, फ्रेट माइंडने जगायचं. जर ज्योतिजी तुम्हाला जर पुढचं लाईफ सुखी जगायचं असेल तर त्या दिवशी मी अंदाजे म्हणलो होतो, यांच्या मिस्टरांचे भांडणं झाले, ते दोघंही ऐकत होते क्लास, तर ते खडा माझा बरोबर लागला. छोटे छोटे कारणं असतात, दुर्लक्ष करा. कुटुंबामध्ये नवरा बायकोचे भांडणं होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण आपण दुर्लक्षित करायला शिकायला पाहिजे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायला शिकायला पाहिजे, तर जीवनात मजा आहे. दुर्लक्ष केलं तर जीवन सुखी आहे, दुर्लक्ष नाही केलं तर पावला पावलाला आव्हान आहे. तुमच्या पावला पावलाला आव्हान आहे की नाही. बरं कशात आव्हान नाही, भाजी मार्केटमध्ये गेलं, तो आपल्याला मापात फसवतोय. तिथं लक्ष नसलं तर 4 सफरचंद घ्यायला गेलो, 4 सफरचंद वरचे ओके असतात, आपण आपल्या हाताने टाकलेले असतात. घरी येऊन पाहतो तर ते 4 सफरचंद आपण टाकलेले त्याच्यात नसतातच. सगळेचे सगळे वरचे 2 चांगले असतात, बाकीचे खालचे 4 सडलेले असतात. कुठं आव्हान नाही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. मग प्रत्येकाला डोकं लावत बसणार का, प्रत्येकाला भांडत बसणार का. काय बँकेत गेले, आपल्या पुढं मध्येच पासबुक एंट्री करायला मध्ये एक जण घुसून जातो. काल एक जण मध्ये पासबुक एंट्री करायला घुसला, बँकेची वेळ संपून गेली, सगळं माझं ते पासबुकने माझे 24 तास वाया गेले. मग आता त्याच्याशी काय, त्याला गळा पकडून त्याच्याशी काय भांडणं करता का. सीएला म्हटलं बाबा सोमवारी मी आणून देतो कागदपत्र, तुमचं काम म्हणजे काम आपलंच आहे, पण त्याच्यासाठी माझं काम रखडलं ना, 3 दिवस माझे वाया गेले ना. मग काय त्याच्याशी भांडणं करत बसणार का. तो मध्ये घुसला. असे पावला पावलाला आव्हान आहे. जीवनात जर सकाळपासून संध्याकाळी गोळाबेरीज केली तर
नाही जीवन, तुम्ही जीवनच जगू शकणार नाही. म्हणून परिस्थितीवर मात करणं शिकायचं. परिस्थिती जशी येईल त्या परिस्थितीवर मात करायची, स्टेबल राहायचं, माइंडसेट ठेवायचं. आणि ज्योती शिंपी तुम्हाला सांगतो की मिस्टरांना सांगा ते लिहून ठेवा एका कोऱ्या पानावर, किंवा मला उद्या मारायचं आहे. मरत नाही तुम्ही, काय होत नाही, उद्या मारायचं आहे. अशा पद्धतीने जीवन जगा. विजयमालाताईंना मी आत्तापर्यंत 100 वेळेस सांगितलं असेल की विजयमालाताई, उद्या मारायचं आहे असं गृहीत धरून जीवन जगा. एवढा आनंदी लाईफ आहे. मी आपल्या क्लासमध्ये त्यांच्या इतका प्रसन्न चेहरा कोणाचाही तुम्हाला दिसणार नाही. नाही तर बघून घ्या तुम्हाला, थोडं त्यांच्यावर झूम करा. दयानंदजी बघा, इतका आनंदी चेहरा. ब्रेन ट्युमरनी बाई परेशान होत्या, ताई परेशान होत्या, म्हणजे ब्रेन ट्युमरनी. डॉक्टरने सांगितलं होतं दुसरं ऑपरेशन सक्सेस होणार नाही. सगळा खर्च होते तेवढे पैसे ते दवाखान्यात लावून बसले होते. घरची परिस्थिती जेमतेम आहे, खूप हायफाय श्रीमंत नाही आणि खूप गरीब नाही. सुखी जीवन आहे, कमवतात आणि खातात. पण काही करायची गरज पडली नाही. एकदम त्यांचे कॅन्सरचे रिपोर्ट ओके, ब्रेन ट्युमरचे रिपोर्ट ओके. कुठलाच त्यांना आता कॅन्सर नाही आहे किंवा ब्रेन ट्युमर नाही आहे किंवा कुठलेच आजार त्यांना शिल्लक नाही. आणि मग आपण आजार डोक्यातून काढणं गरजेचं आहे. नाही तर मग मला हार्ट डिसीज आहे, मला हार्ट डिसीज आहे. तर त्या हार्टचं टेन्शन घेऊन घेऊन चांभारे काका, तर त्या व्यक्तीला त्या टेन्शनमुळेच हार्ट अटॅक येतो. त्याला आजाराने हार्ट अटॅक येत नाही आहे. कोरोनामध्ये कित्येक लोक जे मेले तर ते